हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत डोळ्यातून सतत पाणी येणे व त्यावरील उपाय. डोळ्यातून सतत पाणी येण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी हे साध्या थकव्यामुळे असते, तर कधी संसर्ग आणि ॲलर्जीमुळे. यावर काही घरगुती आणि प्राथमिक उपाय खालीलप्रमाणे आहेत. कोमट पाण्याचा शेक. जर डोळ्यातील अश्रूंच्या ग्रंथी बंद झाल्यामुळे पाणी येत असेल तर कोमट पाण्याचा शेक फायदेशीर ठरतो. एक स्वच्छ सुती कापड कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या. हे कापड 5 ते 10 मिनिटे बंद डोळ्यावर ठेवा. यामुळे डोळ्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. डोळ्यांची स्वच्छता. दिवसातून 3 ते 4 वेळा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुवावेत. डोळ्यांना वारंवार हात लावणे किंवा चोळणे टाळा, कारण यामुळे संसर्ग वाढू शकतो. स्क्रीन टाईम कमी करा. आजकाल मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे डिजिटल आय स्ट्रेन होतो. यामुळे डोळ्यातून पाणी येते. 20-20-20 नियम पाळा. दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पहा. काम करताना मध्येच डोळ्यांची उघडझाप करत राहा. गुलाब पाणी. शुद्ध गुलाब पाण्याचे 1-2 थेंब डोळ्यात टाकल्याने जळजळ कमी होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. मात्र गुलाब पाणी खात्रीशीर ब्रँडचे आणि शुद्ध असावे. आहार आणि हायड्रेशन. पुरेसे पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. आहारात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचा समावेश करा. उदाहरणार्थ गाजर, पालेभाज्या, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. डॉक्टरांकडे कधी जावे? जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर खालील लक्षणे दिसत असेल तर तातडीने नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळे जास्त लाल होणे, डोळ्यात वेदना होणे किंवा सतत टोचल्यासारखे वाटणे, दृष्टी अंधुक होणे, डोळ्यातून पिवळसर चिकट पाणी येणे, हे इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. टिप: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आय ड्रॉप्स वापरू नका. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.